365 किल्ल्यांपैकी थरार किल्ल्याच्या शैलीत मोडणारा आणि माझ्याच मनाला नाही तर अनेक गिर्यारोहकांच्या मनाला भुरळ पाडणारा किल्ला म्हणजे किल्ले रांगणा, जो आत्ताच्या दिवसात काहीसा असा दिसतो. तर नमस्कार मित्रांनो, पावसाळ्यातील महाराष्ट्राच्या 5व्या भागात आपण चाललोय किल्ले रांगणा पाहायला. हा किल्ला कोल्हापूर पासून 100 किलोमीटर आणि कडगाव पासून 40 किलोमीटर इतका आहे. जाताना तुम्हाला जिकडे तिकडे हिरवळ, सुंदर रोड आणि पावसाळ्यामध्ये नटलेली ही सुंदर गावं पाहायला भेटतील. तांब्याची वाडी ह्या गावापासून पुढे ऑफ रोड चालू होतो. 40 किलोमीटर प्रवास करून आम्ही पोहोचतो रांगण्याच्या पायथ्याशी आणि इथून सुरू होतो रांगण्या किल्ल्याचा खडतर पण मंत्रमुग्ध करणारा प्रवास. हा ट्रॅक 10 ते 12 किलोमीटरचा इतका असून 4 ते 5 तासांची चढाई आहे. जाताना तुम्हाला असंख्य ओढे, कधी खडा चढ तर कधी उतार, कधी मोकळे पठार तर कधी घनदाट जंगल, हा असा ट्रेक आहे. पावसाळ्यात ही वाट खूपच निसरडी होते, पण निसर्ग एवढा सुंदर असतो की थकवा कधी जाणवतच नाही. 8 किलोमीटरचा ट्रॅक करून आणि पुढे ही वाट फक्त चढाईची नव्हती, ही वाट होती आत्मविश्वासाची, जिद्दीची आणि शिवप्रेमांच्या पाऊल खुणांची. सुरुवातीला गडाचा उत्तराभिमुखी गणेश दरवाजा लागतो. उजवीकडे तटबंदी तर डावीकडे एक बुरुज असलेला ह्या प्रवेशद्वाराची फक्त एक चौकट शिल्लक आहे. गडाचा दुसरा दरवाजा हा गोमुखी बांधणीचा असून ह्या दरवाजाला हनुमान दरवाजा म्हणून ओळखला जातो. दरवाजातून पुढे आल्यावर आपल्याला 2 तोफा आणि निंबाळकर बाबडी पाहायला भेटते. त्या पायवाट्याने पुढे आल्यावर गडाच्या भक्कम दरवाजापाशी येऊन पोहोचतो. गडाची आडवी तटबंदी आणि एका मागे एक असलेले बांधलेले 2 दरवाजे दिसतात. तिथून पायवाट्याने पुढे चालत आल्यावर 12माही तलाव, महादेवाचे मंदिर व रांगणाई देवीचे मंदिर असून त्याच्या बाजूला मारुती रायाचे मंदिर देखील आहे. गडाच्या दुसऱ्या बाजूला आल्यावर आपल्याला गणेश मंदिर पाहायला भेटते. 261 एकराचा असलेल्या रांगण्याचा खरा गड, खरा थरार अनुभवायचा आहे तो इथूनच. या थरार ट्रेक सोबत इथले नजारे देखील इतके भारी होते की बासच. तर मित्रांनो, तुम्ही हा गड बघितलाय का हे कमेंट मध्ये मला नक्की सांगा आणि तुम्हाला जर ही रील आवडली असेल तर तुमच्या ट्रॅव्हल पार्टनरला शेअर नक्की करा.